हायड्रोजन एक कार्बन आहे ना, तर हा जो हायड्रोजन आहे इथे 3 टाइप्स आपण केले, 3 आहे पण त्याचे मुख्यत्वे 2च आहे. एक सॅच्युरेटेड आहे आणि एक अनसॅच्युरेटेड आहेत. अनसॅच्युरेटेड सॅच्युरेटेड मध्ये कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असतो आणि ते आहे त्याचं नाव आहे अल्केन. मग अल्केनची जी होमोलोगस सिरीज आहे त्या सगळ्याचा पॅटर्न कसा असतो, CnH2n+2. जेवढे कार्बन त्याच्या डबल करून 2 ऍड करायचे. जेवढे कार्बन त्याच्या डबल करून 2 ऍड करायचे. एक कार्बन एकच्या डबल किती होतं, 2 आणि 2 मध्ये 2 ऍड केले किती झाले, 4. ते झालं CH4 म्हणजे मिथेन. 2 कार्बन घेतले, C2 काय करायचं, H काय करायचं, डबल करायचे. डबल केले किती व्हायचे, डबल केले 2 च्या डबल 8 होते की नाही, 4 मध्ये 2 मिळवले 6. हे झाला तुमचा इथेन. प्रोपेन काय होतो, C3 डबल करा, 3 गुणे 6, 6 2 8. हा झाला तुमचा प्रोपेन. ब्युटेन काय येतो, C4 H काय करायचं, डबल केलं 8, 8 2 10. हे झालं ब्युटेन. ही सॅच्युरेटेड वाले. अनसॅच्युरेटेड मध्ये दोघं जण आहे. एकामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो, 2 इलेक्ट्रॉनची शेअरिंग झालेली असते, ठीक आहे. आणि एक असतं कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. हा असतो अल्किन आणि हा असतो अल्काईल. याच्यामध्ये फक्त डबल करतात, जेवढे कार्बन त्याचे डबल, म्हणजे कसं CnH2n 2 मायनस करायचे आणि शेवटच्या आणखी 2 मायनस करायचे, CnH2n-2. 2 इलेक्ट्रॉन आपण कमी कमी करणार. इथं 2 प्लस हे मायनस करायचे, इथून 2 मायनस करायचे, डबल करून 2 मायनस करायचे. तर या ठिकाणी YnE आलं म्हणजे त्याच्यात डबल करून 2 मायनस करायची. EnE आलं म्हणजे फक्त डबल करायचे आणि AnE आलं अल्केन सॅच्युरेटेड आहे, डबल बॉन्ड होत नाही तिथं. जेवढे आहे त्याच्यात डबल आणि 2 ऍड करायचे, ठीक आहे. चला पुढे जाऊया. मग हे आपल्याला या ठिकाणी विचारलं होतं कार्बन कंपाऊंड मध्ये इथाईनचं काय येतं. इथाईन म्हणजे 2 नंबरचा, 2 त्याच्यात डबल करायचं, 2 मायनस करायचे. हे दोन्ही 4 मधून 2 गेले 2, ठीक आहे. त्याच्यात काही क्वेश्चन आलेले आहे का, क्वेश्चनला नाही आलेले, ठीक आहे. 1 मिनिट, 10वा लेसन राहिला आपला. 10वा लेसनचं काय आहे, हा बरं 10व्या लेसन मधून आलं काही, 10वां नंबर में कुछ नहीं है. चलो बकऱ्यांना घालू, हर करू नका, ठीक आहे. चलो हा आता याच्यामध्ये नेम लिहायचंय, ट्रू फॉल्स लिहायचंय बघा. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आर लेस रिएक्टिव्ह दॅन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. रॉंग आहे, रॉंग, फॉल्स आहे. उलट सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं पोट भरलेलं राहतं, जे कोणासोबत रिएक्शन करत नाही, ते लेस रिएक्टिव्ह आहे कोणापेक्षा, अनसॅच्युरेटेड पेक्षा. आपल्या बॉडीला अनसॅच्युरेटेडच गोष्टी पाहिजे, सॅच्युरेटेड काही कामाचे नाही. त्या आपल्या बॉडीमध्ये फ्री रॅडिकल्स तयार करतात, त्याने कॅन्सर कोणी कार्बोनिक सेल आपल्या बॉडीमध्ये तयार होऊ शकतात. द केमिकल बॉन्ड इन कार्बन कंपाऊंड डू नॉट प्रोड्यूस आयर्न. राईट, करेक्ट आहे, ट्रू आहे. कार्बन मध्ये हे जे कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये केमिकल बॉन्ड हा कोव्हॅलंट बॉन्ड असतो, त्याच्यामध्ये आयर्न नाही तयार होत, त्याच्यामध्ये बॉन्ड तयार होतात आणि इथं इलेक्ट्रॉन शेअरिंग केली जाते. लॉस आणि गेन आणि लॉस केलं जात नाही. नॅफ्थलीन बर्न विथ येलो फ्लेम. खरं आहे का कुठे आहे ते, ट्रू आहे, ट्रू. सॅच्युरेटेड फॅट आर हेल्दी. रॉंग. सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड फॅट हेल्दी असतात, सॅच्युरेटेड नाही. वेन व्हेजिटेबल ऑइल अँड टिंचर आयोडीन रिएक्ट द कलर ऑफ आयोडीन डज नॉट चेंज. ट्रू आहे का फॉल्स आहे, फॉल्स आहे, चेंज होतो. विनेगर 12 to 15% aqueous solution of acetic acid. नो, 12 to 15 नाही येते, 4% ऍसिडिक ऍसिड येते. सायन्स पेपर 2 मध्ये आपल्याला 1 मार्काचा क्वेश्चन असतो. विनेगर मीन्स 4% ऍसिडिक ऍसिड. और व्हाट इज द केमिकल नेम ऑफ विनेगर, 4% ऍसिडिक ऍसिड. CH3CuOH, C3CuOH, CH3CuOH. हा ऍसिडिक ऍसिड आहे पण तो 4% असतो. 12 ते 15% म्हणल्या जरा जास्तच झालं, ते 3 पट व्हायला लागलं. 3 विनेगर होते त्याच्यामध्ये ऍसिडिक ऍसिड मध्ये. द फंक्शनल ग्रुप ऑफ इथेनोइक ऍसिड इज कार्बोक्सिलिक ग्रुप. इथेनोइक ऍसिड ते OIC, 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 IC.
आयसी हा ठीक आहे, टोरू याच्यात टोरू. ठीक आहे, त्याच्यानंतर काय सांगितलं आपल्या याच्यामध्ये, हा चला डायरेक्ट स्पेस मिशन मधलं ट्रू फॉल्स आलं होतं. If a spacecraft has been set away from the influence of the Earth's gravity, velocity must be less than the escape velocity. No. असं नाही पाहिजे, एस्केप व्हेलॉसिटी पेक्षा जास्त पाहिजे. 11.2 किलोमीटर पेक्षा जास्त हे पाहिजे ना एस्केप व्हेलॉसिटी. कमी होऊन कसं चालेल? 9-10 घेतल्यावरती जाईन का ती येईल ना परत आपल्याला भेटायला, चहा प्यायची राहिली पाहिजे, बाबाच्या हाटल्यावर चहा प्यायची मला, आहे की नाही? हे दिलेलं आहे. ठीक आहे, त्याला याच्यातले काही आलेले क्वेश्चन सांगितलेले आपल्याला, नियम लिहायचे बघा याच्यामध्ये. हा क्वेश्चन कोणता आलेला आहे? हा आलेला आहे मार्च 20 ला. 2 कार्बन कंपाऊंड यूज इन डे टू लाईफ, प्रोपेन आणि मिथेन आणि शुगर. यस, शुगर आणि मिथेन हे दोघं जण आपण डेली लाईफ मध्ये यूज करतो. शुगर काय तुमचं? कार्बोहायड्रेट C6H12O6 नाही, शुगरचं काय रे? C12H22O11 आहे. शुगर मालिक्युलर फॉर्म्युला काय शुगरचा? होय छोकरे, C6 नाही भाऊ, ते C12H22O11. आणि मिथेन काय तुमचा? CH4 जो बायोगॅस मध्ये असतो, थोड्या प्रमाणात वापरला जातो तो. हा, त्याच्यानंतर सॅटेलाइट, रशियानं स्पेस मध्ये एक सॅटेलाइट लॉन्च केलेले, त्याचं नाव काय आहे? स्पुटनिक. आणि पुण्याचं एक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे बघा पुणे, त्यांनी स्वयं नावाचं सॅटेलाइट लॉन्च केलेलं आहे. त्याचा पण एक मार्केट प्रश्न येत असतो याला समजला. स्वयं SWAYAM ते आता 2019-20 ला लॉन्च केलं त्यांनी, ज्यावेळी आपण एकाच वेळी अनेक सॅटेलाइट लॉन्च केले होते. ठीक आहे, पुण्याचं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बघा, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे त्यांनी लॉन्च केलेलं आहे. त्याच्यानंतर पहा बरं पुढं, हा मेटलर्जी आहे. पुढे चला, कार्बन कंपाऊंड आलेले का काही एखादा रिझन? हा, मागच्या वर्षी आलतं रे बाबा, ते बाबा जुलै 22 ला आलतं. कार्बन कंपाऊंड हा बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्याच्यात आयनिक कंपाऊंडच नसतं ना, साहजिक आहे, त्याच्यातून करंट जाईलच कसं? आयनिक कंपाऊंड मध्येच आयन कंपाऊंड असतात. नॉन कार्बनिक कंपाऊंड किंवा जे काय म्हणतो आपण आयनिक कंपाऊंड आहेत, त्याच्यामधून त्याच्यात फ्री इलेक्ट्रॉन असतात, याच्यात नसतात. फ्री आयन याच्यात नसतात आणि त्याच्यात असतात, म्हणजे हे बॅड कंडक्टर आहे. एक वाक्य जरी लिहिलं तरी चालतं. त्याच्यानंतर हा एक आलता बघा क्वेश्चन, मार्च 25 मागच्या वर्षी आलते. In some countries, ethanol is used as additive to increase the efficiency of petrol. इथेनॉल मुळे काय होतं? लेस अमाऊंट ऑफ कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साईड त्या ठिकाणी क्रिएट होतो. जे फ्यूल आहे ते कम्प्लिटली बर्न होतं, म्हणून मोठ्या प्रमाणात काय करतात? पेट्रोल मध्ये इथेनॉल वापरलेला आहे. त्या ठिकाणी ऑन कंबशन इन सफिशियंट एअर इथेनॉल गिव्स कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर ॲज अ ओनली प्रोडक्ट. इतर कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साईड त्या ठिकाणी प्रोडक्ट तयार होत नाही. थोडंफार तेल मीठ लावून सांगितलं तरी चालतं. गिव्ह रिझन, तेल मीठ लावून सांगायचं, पण एवढं बी तेल मीठ नाही लावायचं, पुरं पाणी भरून जाईल. काही लोक जरा जास्तच तेल मीठ लावतील, आहे की नाही? त्याच्यानंतर हे शेवटचं स्पेस मिशन. जिओ स्टेशनरी सॅटेलाइट आर नॉट युजफुल फॉर स्टडीज ऑफ पोलार रिजन. पोलार रिजन वरती का उपयोगाचे नाही आहेत? त्याच्यामध्ये त्याचं कारण सांगितलंय. कारण त्या ठिकाणी काय सांगितलं बघा की इक्विटोरियल प्लेन ऑफ द अर्थ जे आहे त्या ठिकाणी जिओ स्टेशनरी सॅटेलाइट हे रोटेट करत असतात, त्याच्यामुळे त्यांना पोलार वरती फिरू शकत नाही. आपल्या अर्थ वरती जर पाहिलं तर ते अर्थ वरून आपल्याला ते स्टेशनरी दिसतात आणि ते पोलार रिजन वरून फिरू शकत नाही, आणि म्हणून त्यांना त्याचा वापर पोलार रिजन मध्ये केला जात नाही. ठीक आहे, न्यूमेरिकल आलं होतं बरी एक. हा, हे आलतंय बघा. द ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट एक्झॅक्टली 35 किलोमीटर टेंजेन्शियल व्हेलॉसिटी काढा सांगितलेली आहे. हाऊ मच टाइम काढा सांगितला. याच्यामध्ये हाईट लिहिली, त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं. हे 4 डिजिट आहे, हे 4 आणि किलोमीटरचे 3, कारण 3 7 10⁷ केलं. रेडियस दिलेली आपल्याला 6400 किलोमीटर, त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचं. हे 3 आणि किलोमीटरचे 3, 3 आणि 3 6. येतं का सॉल्व्ह करता येईल? जे काढा सॉल्व्ह कर, तुम्हाला आता इकडे सॉल्व्ह कर. ठीक आहे,
हा, हे मार्च 24 आलेला क्वेश्चन आहे. मग या ठिकाणी आपण काय केलं, फॉर्म्युला घेतला टँजेन्शियल व्हेलॉसिटीचा 2 पाय इंटू आर टाकलं, रेडियस 0.64 केलं काय त्याला मी डायरेक्ट 6.4 होतं 0.64 केलं. पॉवर सेमच्या दोघाचा ऍडिशन करण्यासाठी जे इंडेक्स आहेत त्या दोघांची पॉवर सेम पाहिजे. मग या दोघांची ऍडिशन करायची, पॉवर ते आधी रिझर्व द्यायचं. दोघांची ऍडिशन केली, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 6.28 आलं, याला या दोघांच्या ऍडिशनला मल्टिप्लाय केलं आणि मग त्याला 3.06 ना 0 ने डिवाइड केलं. त्या आन्सर येतं 23.89 आवर. 89 म्हणजे त्याला कन्वर्ट केलं, मग परत मिनिट मध्ये कन्वर्ट केलं. 0.89 आवर म्हणजे त्याला काय केलं, 1 आवर 60 मिनिट होत असतं. 0.89 ला काय करायचं 16 मल्टिप्लाय करायचं, ते येतं तुमचं 53 मिनिट. ठीक आहे, चालेल. तर या ठिकाणी क्वेश्चन आलेला आहे. चला पुढे जाऊया. जुलै 19 हा आला होता एक, कोणता आला तरी रेडियसचा एस्केप व्हेलॉसिटीचा क्वेश्चन वापरलेला आहे आपण. ग्रॅव्हिटेशन लेसन मध्ये पण एस्केप व्हेलॉसिटी क्वेश्चन आहे. ठीक आहे, कॅल्क्युलेशन पॉवर हे नाही घेतलेलं त्याच्यातलं. सप्टेंबर 21 ला स्पेस डेब्रिस काय असतो. नॉन इसेन्शियल ऑब्जेक्ट दॅट पार्ट लॉन्चेस अँड द सॅटेलाइट रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ आर कॉल्ड स्पेस डेब्रिस. बिना कामाची, जसं आपण एखादी सॅटेलाइट लॉन्च व्हेकल पाठवलं ना, त्याच्यासोबत वेगवेगळे स्टेजेस असतात फ्यूल बर्न करायचे. तर जे फ्यूल ज्याच्यात असतं ते ज्या थिंग्स आहेत त्या सुद्धा काय होतात, तिथं सोडून दिल्यानंतर त्या अर्थच्या किंवा त्या ऑर्बिटमध्ये त्या रोटेट राहतात. या वेस्ट सबस्टन्सेस तिथे. परंतु आता त्या आपले जे इलॉन मस्क आहेत एक्सचे ओनर, त्यांनी काय केलं की आता कुठलंही सॅटेलाइट लॉन्च केलं, त्यांनी लॉन्च केल्यानंतर त्याच्यासोबत जे वेगवेगळे स्टेजेस वरती फ्यूल सप्लाय करणाऱ्या ज्या थिंग्स आहेत त्या पुन्हा रिटर्न आपल्या अर्थ वरती त्यांनी ते बोलवण्याचा प्रयत्नामध्ये ते आहे. त्यांनी तसे काही हे पण केलेले प्रोजेक्ट पण त्यांनी लॉन्च केलेले तसे. त्याच्यानंतर शॉर्ट क्वेश्चन आहेत बघा. कॅल्क्युलेशन पॉवर वर आहे हे आलं बघा. होमोलॉगस सिरीजचा क्वेश्चन येत असतो, हे येऊ शकतो बरं यावर्षी. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलेत. काय काय कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले पहा बरं त्याचे. होय, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ होमोलॉगस सिरीज काय सांगितलेलं आहे. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द लेंथ, या ठिकाणी मिथिलीन युनिट मध्ये वाढ होते. त्याच्यानंतर त्याचं मॉलिक्युलर मास 14 डाल्टननं वाढतं. 14 डाल्टन कसं, एका कार्बनचं 12 आहे, 12 मॉलिक्युलर ऍटॉमिक मास काय तिथं कार्बनचं 12 आहे, 2 आठवचे 2, 12 2 14 एवढं ना ऍटॉमिक मास वाढतं. आणि मॉलिक्युलर युनिट केवढं वाढतं, मिथिलीन युनिट. म्हणजे प्रत्येक अल्केन नंतर पहिले अल्केन आणि दुसऱ्या अल्केन मध्ये किती फरक आहे, एका कार्बन आणि 2 हायड्रोजनचा. हे क्वेश्चन आधी झालेला पण आहे आपला, है की नाही. ही कॅरेक्टरिस्टिक्स आपण लिहू शकतो. प्रॉपर्टी सेम असतात, सेम फंक्शनल ग्रुप असतो त्याच्यामध्ये सेम जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगू शकतो. सगळे अल्केनला आपण कोणत्या याला सांगतो की सगळ्या अल्केनला हा नियम लागू होतो. तुम्ही पहा फक्त त्याच्यात कार्बन किती आहे, कार्बनची संख्या टाकली की ऑटोमॅटिक त्या अल्केनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काढता येतो. कार्बनची संख्या टाकली डायरेक्ट अल्किनचा किंवा अल्काईनचा किंवा कुठल्याही अल्कोहलचा आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला काढू शकतो. दिस ऑल थिंग्स कशामुळे होऊ शकतात, हे तर होमोलॉगस सिरीज मुळे. त्याच्यानंतर हे स्पेस टेक्नॉलॉजी मध्ये भारताचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, त्याच्यामध्ये इस्रोचं तुम्ही इन्फॉर्मेशन सांगू शकता. किंवा त्याच्यामध्ये आतापर्यंत वेगवेगळे कोणकोणत्या आपले इंडियन ऍस्ट्रॉनॉमर त्यांनी आपलं काम त्यामध्ये निभावलेलं आहे. त्यांनी बाबा नासामध्ये आधी काम केलं, नॅशनल एरोनॉटिकल स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ अमेरिका, आहे की नाही. तर हे तुम्ही ज्याच्यामध्ये जी सॅट ते काम काय काय केले, त्यांनी कोणकोणते आतापर्यंत जी सॅटेलाइट लॉन्च केले ते सांगू शकता. भारताची कोणकोणते सॅटेलाइट, त्याच्यामध्ये लॉन्च व्हेकल कोणकोणते आहेत, 2 आहे, एक PSLV आणि GSLV. जिओ सिंक्रोनस जे आहेत आपण ते पोलारकडे वापरू शकत नाही, आता जरी जण पण पाहिलं होतं. सॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन याचा डिफरन्स बिटवीन या सांगायचं. मग सॅच्युरेटेड मध्ये कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असतो, अनसॅच्युरेटेड मध्ये डबल बॉन्ड असतो. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन अल्केन आहेत, अल्केन आणि अल्काईन हे तुमचे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन हे बॉडीसाठी हेल्दी असतात.
त्याचा जनरल फॉर्म्युला आहे तो, याचा जनरल फॉर्म्युला आहे तो. ते 2 मार्काचं गिरिजन आपल्याला करता येतं. काय झालं भाऊ, काय अडचण? कार्बन कंपाऊंडचं हे इथेनॉल अल्कोहोलच्या प्रॉपर्टी लिहायचं आहे, किंवा गॅसोहोल आणि व्हिनेगर याचा अर्थ काय आहे. याच्यात आता पर्सेंटेज कमी केलं बघा, तिथं 14 ते 16% आलं होतं, तिथं 5 to 8% आहे किंवा 4% आहे मिनिमम. ते ऍक्वेस सोल्युशन असतं, ऍसिडिक ऍसिड त्याला म्हणतात व्हिनेगर. आणि गॅसोहोल काय आहे, गॅसोहोल जे आपण याच्यामध्ये ऍड करतो, इथेनॉल असतं, ते इथेनॉल हे इथेनॉल असतं, त्याचा यूज आपण याच्यामध्ये वापरतो, फ्युएल मध्ये वापरतोय. हे होमोलोगस सिरीज आहे बघा, होमोलोगस सिरीज ऑफ अल्कोहोल. फक्त त्याच्यामध्ये नाव बदलायचे, फक्त मिथेन आहे, मिथेनॉल, मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपेनॉल, ब्युटेनॉल, पेंटेनॉल, हेक्झेनॉल, हेप्टेनॉल, ऑक्टेनॉल, डिकेनॉल, असे जे 10 वेगवेगळे अल्कोहोलचे नाव लिहू शकता. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन, हे अल्किनचे नाव झाले. अल्किनचे नाव तुमचे इथिन, एथिन, प्रोपिन, ब्युटीन, पेंटीन, हेक्झिन, हेप्टिन, ऑक्टिन, नोनिन, डिकेन. आणि अल्काईनचे पण नाव लिहू शकता तुम्ही, इथाईन, इथाईन, प्रोपाईन, ब्युटाईन, पेंटाईन, हेक्झाईन, हेप्टाईन, नॉक्टाईन, नॉनाईन, डिकाईन. इकडे 10 कार्बन पर्यंतची तुम्हाला सांगता येतात. ही होमोलोगस सिरीज लिहिता आली पाहिजे. जसं याच्यात काय केलंय, होमोलोगस सिरीज मार्च 19 क्वेश्चन बरे हो.